राज्य सरकार पोलीस विभागातील 12,538 जागा भरणार आहे। स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात ही माहिती दिली आहे। पोलीस भरतीत पहिल्या टप्प्यात 5,297 जागा भरल्या जातील। भरणार असून ही प्रक्रिया आता सुरूही झालेली आहे। पहिल्या टप्प्यानंतर लगेच पोलीस भरतीचा दुसरा टप्पा देखील सुरू होईल। पोलिसांच्या 12,500 जागा भरल्यानंतर पोलीस विभागात गरज भासल्यास आणखी जागा भरण्यास सरकार मान्यता देणार आहे, अशी माहिती देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। आज ओबीसी शिष्टमंडळ देखील भेटलं, असंही गृहमंत्री म्हणाले। राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की 12,538 जागा पोलिसांना भरायच्या आहेत। त्या 12,538 पैकी पहिला टप्पा पहिल्या फेजमध्ये आम्ही 5,297 म्हणजे 5,300 जागा आम्ही भरणार आहोत। त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि तसा शासनाचा आदेशसुद्धा निघालेला आहे। आम्ही एक शुद्धीपत्रकसुद्धा मधल्या काळामध्ये काढलं, कारण की मधल्या काळामध्ये ACBCमध्ये जे EWSचे जे लोक बसू शकतात, जे विद्यार्थी बसू शकतात, त्यांचासुद्धा त्यांना फायदा व्हायला पाहिजे म्हणून एक शुद्धीपत्रक काढले आहे आणि 5,300 पोलिसांच्या भरतीची पहिल्या फेजमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ही संपल्यानंतर लगेच आम्ही दुसरा जो टप्पा आहे तो सुद्धा आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती चालू करू। पेट्रोल दरवाढ निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ढकलगाडी रॅली काढली। यावेळी पंतप्रधान आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। दिवसागणिक महागाई आणि बेरोजगारीची समस्या गडद होत असताना आता इंधन दरवाढीलाही जनतेला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणांना आंदोलकांनी लक्ष केलं। चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन पुकारलं। चारचाकी वाहनं दोरी लावून ओढत शहरभर फिरवण्यात आली। काहींनी हाती दुचाकी घेत पायी चालत केंद्र सरकारनं दाखवलेल्या अच्छे दिनच्या स्वप्नांची खिल्ली उडवली। जगभरात पेट्रोल डिझेल स्वस्त असून भरमसाठ करांमुळे भारतात इंधन दर 100 गाठत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पेट्रोल डिझेल तसंच स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात पनवेलमधल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दुचाकीला धक्का मारून आंदोलन केलं। तसंच खारघरमधील नवरंग चौकात देखील आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। सर्व शाळांमध्ये राज्यात मराठी भाषेच्या सक्तीचा आग्रह कोरोना काळात काहीसा थंडावल्याचं चित्र आहे। आझाद मैदानात आंदोलन करून राज्यभरातील मराठीप्रेमी संस्थांनी मराठी सक्तीचा कायदा करून घेतला खरा, मात्र त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत संस्थांनी पाठपुरावाच केलेला नाही। मराठी सक्तीबाबत सरकारही उदासीन असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी सक्ती करण्याबाबत बहुतेक संस्था कोरोनाचं कारण पुढे करतायत। विठू माऊलीचा गजर म्हणजे